राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. कधी कुणाचं पारडं जड, कुणाचं हलकं आणि कुठला नेता कुठल्या पक्षामध्ये सकाळी असतो आणि रात्री दुसरीकडे असतो. असे प्रकार हे राजकारणामध्ये होत असतात. एक मधल्या काळामध्ये ऑपरेशन टायगर एक नावाचं वाक्य खूप ह्या मीडियावरती गाजत होतं आणि एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. त्यामध्ये अजून काही नवीन चर्चा आल्या की एकनाथ शिंदे गेलेत पण ऑपरेशन टायगरसाठी. ऑपरेशन टायगर हे फत्ते झालंय. 6 खासदार तयार आहेत, नाही 5 खासदार तयार आहेत, 1 खासदार फक्त येणं बाकी आहे. 6 खासदार आले तर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत हे 6ही आमदार एकत्रित शिंदे साहेबांसोबत येतील आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना मूळ आहे त्या शिवसेनेमध्ये अजून केंद्रामध्ये ती सेना बळकट होईल, अशा बातम्या ह्या मीडियावरती पसरल्या गेल्या. आणि या बातम्यामधून खरंच उद्धव ठाकरे हे घाबरले, त्यांना पळता भुईपुढे झाले. आता सगळंच आपल्या हातचं निष्ठून गेलंय. आता हे तरी गेलं तर आपल्यापाशी उरणार आहे काय? त्यामुळं ते घाबरून ह्या सगळ्या खासदारांना तात्काळ आपल्या मातोश्रीवरती बोलवलं, त्यांची मनधरणी करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुम्ही माझ्यावर नाराज राहू नका. मी उद्धव ठाकरेसारखा अजिबात नाही. राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी, हिंदूवादी. त्यामुळं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न करा. कारण आमची इच्छा एवढीच प्रामाणिक असते. ते लोक नेरेटिव्ह पसरवतात, आम्ही ते नेरेटिव्ह हाणून पाडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमचं पण एक सहकार्य आपल्या राष्ट्रप्रेमासाठी नक्कीच असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा मित्रांनो, हा विषय असा आहे, मुंबई शहर म्हटलं की उद्धव ठाकरे, याच एका वाक्यानं मुंबई म्हटलं की शिवसेना, या वाक्यानं ह्या सगळ्या लोकांची वाट लावून ठेवलेली आहे. आता मधल्या काळामध्ये जिल्हा परिषद झाली, विधानसभा झाली, त्यानंतर महानगरपालिका झाली. विधानसभेला ठाकरे हे ॲक्टिव्ह होते, पण महानगरपालिका, जिल्हा परिषदला ठाकरे हे मुंबईच्या बाहेर पडलेच नाहीत. ही महानगरपालिका, जिल्हा परिषद ही निवडणूक कार्यकर्त्याची असते, कार्यकर्त्यासाठी असते. आणि ग्राउंड लेवलला आमदार, खासदार लोक हे जनतेकरता, जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी मतं मागतात. मग त्या मताला जर पक्ष प्रमुखच दांडी मारत असतील, त्या ठिकाणी पक्षातील वरिष्ठ नेते कुठलेच प्रचाराकरता येत नसेल, तर त्या उमेदवार खरंच नाराज होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेवरती कार्यकर्त्यापासून सगळे नाराज आहेत. त्याच्या फक्त घरातले काही बागलबट्टे सोडले, बाकी पूर्ण हे त्यांच्यावरती नाराज आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते सुद्धा, इव्हन खासदार या ठिकाणी आता ऑपरेशन टायगर होईल, शिंदेकडे हे जातील ह्या भयाने त्यांना बोलवून घेतलं. नेमकं ते नाराज होते कुणावरती? सरकारवरती की उद्धव ठाकरेवरती? इथं हा एक प्रश्न महत्त्वाचा होता. पण यांच्या बैठकीतून जे काही खासदार मातोश्रीवर आले, त्या चर्चा अशा होत्या, त्यांनी एक विषय मांडायचा प्रयत्न केला की आम्हाला निधी भेटत नाही. निधी भेटणं, ऑपरेशन टायगर करणं हा काही याचं सोल्युशन किंवा हा प्रश्न नाहीच. मग त्यावेळेस त्या खासदाराकडनं बोललं गेलं की बाबा तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. आता महानगरपालिका झाल्या, जिल्हा परिषद झाले, त्यावेळेस तुम्ही आमच्या एकाही सभेला, तुम्ही एकाही बैठकीला तुम्ही आमच्याकडे आले नाहीत. त्यामुळं असा इम्पॅक्ट झाला की आमच्याकडे निधी तर नव्हताच, पक्षांतर्गत निधी तो निवडणुकीला खर्च करावा लागतो, आणि आमच्याकडे तुमचीही साथ नव्हती. त्यामुळं आम्ही ह्या जागा एवढ्या निवडून आणू शकलो नाही. या उलट कार्यकर्त्यासाठी अजितदादांचा जो काही अपघात झाला त्याचं जे कारण आहे, म्हणजे हे जे महायुतीमध्ये जे काही तिन्ही नेते होते, हे कार्यकर्त्यासाठी, हे पूर्ण मंत्रिमंडळ, पूर्ण नेते गाव, पाडे, गल्ली, वस्त्या पूर्ण फिरलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे सर स्पष्ट सांगितलं होतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. कार्यकर्त्यामुळे आम्ही आज या पदावरती आहोत. त्यांच्यासाठी लढणं हे आता आमचं काम आहे. आतापर्यंत आमच्याकरता ते लोक लढलेत, आता त्यांच्याकरता आम्हाला लढायचं आहे, लढावं लागणारच आहे.
त्यामुळे ह्या लोकांनी दिवस रात्र हे केले होते. पण ठाकरे केले होते काय? ठाकरे फक्त लक्ष ठेवले होते मुंबई महानगरपालिका, बाकी काहीच त्यांना देणं घेणं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये कुठला कार्यकर्ता काय काही देणं घेणं नाही, कुठं काही हो काही देणं घेणं नाही. फक्त मुंबई महानगरपालिका आली पाहिजे, कारण तेथील 70,000 कोटीचा अर्थसंकल्प. असे कारण असू शकतं. कारण माझं राऊत बोलले होते, हा मुंबई महानगरपालिका हा ठाकरेचा फॅमिली बिझनेस आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त ह्याच फॅमिली बिझनेसकडे होतं आणि यांचं पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी मित्रांनो त्या बाकीच्या जिल्ह्याकडे होतं. त्यामुळं हे लोक नाराज होते, असं एक गोष्ट समोर आली. आता वेळ द्यायचा विचार येतो त्यावेळेस काही मागच्या गोष्टी आठवतात. जो काही मागचा बंड झाला होता त्यामधून एवढे नेते एवढे आमदार मंत्री बाहेर पडले आणि त्यांनी सत्तेमध्ये ते सत्ता सोडून ते बाहेर आले होते. त्यामध्ये 8 मंत्री होते. 8 मंत्र्यांनी हाही विचार नाही केला की आता आमचं थोडी काय होणार आहे. पण या लोकांनी ठाकरेंना कंटाळूनच ते पक्ष सोडून या ठिकाणी बाहेर पडले होते. आता मुळात त्या ठिकाणी एक खासदार होते भुमरे, ते बोलले होते की उद्धव ठाकरे कुणालाच वेळ देत नाही. खासदार सोडून द्या हो, त्या तत्कालीन सरकारमधील जे मंत्री होते त्या मंत्र्याला सुद्धा या माणसांना वेळ दिला नाही. मंत्री सुद्धा 2-2-3 दिवस वेटिंग राहायचं, तर त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं काय हाल होत असेल. त्यावेळी त्याने मागितलं होतं की उद्धव ठाकरे फक्त लाईव्ह यायचे, लाईव्ह आहेपर्यंत दिसायचे, ते लाईव्ह संपलं एंड झालं की उद्धव ठाकरे गायब व्हायचे, परत त्यांचा आमचा संपर्क व्हायचा असं नाही. हे त्यांचं हे संदीपान भुमरेचं सुद्धा हे वाक्य आहे त्यावेळेस. मग हेच कारण. पण आता एकनाथ शिंदेकडे 5 खासदार हे जायला इच्छुक आहेत आणि फक्त 1 खासदार बाकी होता. त्यासाठीच हे सगळं ऑपरेशन टायगर हे अवलंबलं होतं. आता हे जर 6 तिकडे खासदार गेले तर ठाकरेकडे उरतात काय? एक 20 आमदार आणि फक्त 2 खासदार. मग अशा मित्रांनो अशा वेळेस उद्धव ठाकरे त्यावेळेस त्यांना सांगतात की हो नाही आता ह्याच्या पुढे आपण असं करू तसं करू, म्हणजे एकूणच या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स आपण 100% सॉल्व्ह करू. तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथंच राहा, तुम्ही असं करू नका, हे अशी जी काही मनधरणी असते ते मनधरणी केले. पण या सगळ्यामध्ये या ठिकाणी एक व्यक्ती आला नव्हता. तिथं प्रियंका मॅडम पण होत्या, बाकी खासदार होते, पण त्या ठिकाणी संजय राऊत दिसले नाहीत. आता संजय राऊत हे कुठं आहेत? भांडुपला आहेत, दिल्लीला आहेत, हे त्यांनाच माहीत. पण हे खासदार सांगितले की आम्ही पहिलं जाऊन संजय राऊतांना भेटलो, परत तुम्हाला भेटण्यासाठी मातोश्रीवरती आलो. हे इथपर्यंत हे इनसाइड सगळी स्टोरी आहे मित्रांनो. ते मातोश्रीला ते 7-8 लोक खासदार लोक तिथं काय गेले, त्याचं कारण काय होतं, नेमकं तिथं घडलं काय, हे सगळं प्रकरण पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या तर एक गोष्ट यातून जाणवते की ठाकरेची फाटली आता. आणि ठाकरे सध्या धांदरलेत, थरथरत आहेत, ते घाबरलेले आहेत. कुठल्याही क्षणी परत आपलं ऑपरेशन टायगर होऊन जर हे खासदार गेले तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कारण पहिले आमदार गेले, आता खासदार गेले, काही दिवसानं हे सगळंच निघून जाईल. ही त्यांना भीती नक्कीच आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे खासदार जाऊ नये यासाठी ठाकरे हे परिपूर्ण प्रयत्न करणार. मित्रांनो तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.